पुणे फिस्टल समिती, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि भारत सरकारचं पर्यटन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 13 सप्टेंबरला 4:30 वाजता पुणे फिस्टलचं उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते व कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज यांच्या ते अध्यक्षस्थान भूषवणार आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर विजय वडेवट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत, सतीश पाटील खासदार, मेधाताई कुलकर्णी राज्यसभा सांसद आहेत आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की यंदा जीवनगौरव पुरस्कार आम्ही DY पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PD पाटील यांना व तसंच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस जे 100 वर्षाचा प्रारंभ केले यांना यंदाचा आपण जीवनगौरव पुरस्कार देतोय. त्याचप्रमाणे पुणे फिस्टल अवॉर्ड जे दरवर्षी आपण देण्यात येतो, तर त्याप्रमाणे यावर्षी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांना, तसेच सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना आपण देत आहोत. त्याप्रमाणे देवरामजी गोरडे ज्यांनी पर्यटन स्थळावर मोराची चिंचोली येथे काम केलं त्यांनासुद्धा आपण यावर्षीचा पुणे फिस्टल अवॉर्ड देतोय. त्याबरोबर 100 वर्ष पूर्ण झालेल्या म्हणजे स्वर्गीय प्रतापरावजी गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जय गणेश सेवा पुरस्कार आपण 100 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळांना देतो. यावर्षी गणेशपेठ पांगुळाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना आपण हा पुरस्कार देणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रम, अनेक विविध कार्यक्रम आपण यानिमित्त आयोजित केलेले आहे. जवळजवळ 1 तासाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी गणेश कलाकर्णा येथे संत तुकाराम महाराजांच्या 375व्या जयंतीनिमित्त आपण जाऊ देवाची गावा या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित असे एक नाटिका आपण सादर करणार आहोत. 2.5 तासाची ही नाटिका 14 तारखेला संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान गणेश कलाकर्णा होणार आहे. त्याचप्रमाणे 15 तारखेला हास्यकल्लोळ नावाचा कार्यक्रम, जी महाराष्ट्राची आपण बघता हास्य जत्रा, त्या माध्यमातून जे कलाकार आहेत त्यांच्या कलाकाराच्या माध्यमातून 2.5 तासाचा कार्यक्रम हा 15 तारखेला गणेश कलाकर्णा होणार आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
संख्या ही ठरल्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल. त्याने काय चुकीचं काय बोलले? बरोबर. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच त्याचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा फायनल होईल. तो चेहरा आधीच जाहीर करा. ते झालं ना तो विषय त्यांनी मांडला विषय. त्या दिवशी MBAची जेव्हा मिटिंग झाली मुंबईला, तिथंच कार्यकर्त्याच्या समोरच झालं की आता आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ. मोठा कार्यक्रम सांगलीमध्ये आहे, तर उद्धव ठाकरे ते येणार आहेत. नाही, मी त्यांना आमंत्रण दिलेलं होतं, पण त्यांचं कुठंतरी त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं. स्वतः विश्वजित कदम पण त्यांना भेटले, पण मी पण स्वतः त्यांना भेटलो. पवार साहेब येतात कार्यक्रम. या मालवणच्या दुर्घटनेनंतर खूप सगळा जनशोक पाहायला मिळतो. मात्र जो जयदीप आपटे आहे तर तो पोलिसांना सापडत नाहीये. लुकआउट नोटीस काढलेली आहे त्याच्यासाठी असं सांगितलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की बदलापूरचे आरोपी आणि मालवणचे आरोपी, या दोन्ही आरोपी हे मी मगाशी सांगितलं की फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांच्या संबंधात असल्यामुळे त्यांना अटक केली जात नाही. नाही तर मग लुकआउटचं नोटीस काढलं तर का ते पाकिस्तानमध्ये का सापडत नाही? का महाराष्ट्रातलं पोलीस एवढं कमजोर झालं? आणि म्हणून माझा थेट आरोप आहे की या दोघांचाही संबंध या आरोपींसोबत आहे. आज हमारे पूर्व मुख्यमंत्री बघा, भाजपला आता वाटायला लागलं त्यांचा एक आमदार तर मुस्लिम धर्माला तर सरळ म्हणतो तुमच्या घरी आणि तुमच्या दर्ग्यामध्ये येऊन मारेल. आता त्यांना वाटतं की आमचं तर ते सागर बंगला आमच्यासाठी बिलकुल आमचा देवच आहे असं ते सांगतात. बाप सांगतात. सागर बंगल्यात त्यांचा बाप बसलेला आहे आणि पोलीस महासंचालक आता ती कोण लागतं मला माहिती नाही. तर मला असं वाटतं की भाजपवाल्यांना मुलीवर अत्याचार करायला, त्यांना म्हणजे बदलापूरचं प्रकरण एक आपल्याला थोडंसं त्याला मांडतो की घटना आता माननीय सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने ती सुमोटो आपल्याकडे घेतलेली आहे. जेव्हा ते काही स्टेटमेंट आपल्याला बाहेर येतात, त्या 4 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या मुलीवर 15 दिवसापासून अत्याचार चालू होता.